सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी इंजिनियर शिवश्री प्रशांत पवार, निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं मनपूर्वक खूप 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 स्वागत करतो. बांधवांनो, 2024 विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्या हातात आहेत आणि या रिझल्ट बद्दल अनेक उमेदवारांचे विजयी व पराजय उमेदवारांचे अनेक मतमतांतरे आहेत. महायुतीच्या उमेदवारांचं म्हणणं असं आहे की लाडक्या बहिणींनी व जनतेने भरभरून प्रेम दिल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मते पडून आमचा विजय झाला. त्याचप्रमाणे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणे आहे की हा जो रिझल्ट आहे त्यांच्यासाठी खूप अनपेक्षित असा आहे, धक्कादायक असा आहे. पण असो, रिझल्ट हा रिझल्ट असतो. चित्र आपल्यासमोर स्पष्ट आहे. म्हणून सर्वप्रथम मी सर्व विजयी उमेदवारांचे खूप 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 मनपूर्वक निरपेक्ष या परिवाराकडून खूप खूप अभिनंदन करतो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे सांगणार की ज्या उमेदवारांना लाडक्या बहिणींनी व सर्व मतदारांनी भरभरून असं प्रेम दिलं, आपल्या महाराष्ट्रासमोर चित्र स्पष्ट आहे की महायुतीच्या बाजूने 100% लोकांनी कल दिलेला आहे आणि महाविकास आघाडीला सपशेल झोपवलेला आहे. म्हणून महायुतीकडे ज्या उमेदवारांनी, ज्या मतदारांनी मतदान टाकलेले होते, ज्यांना मतदान रूपी त्यांनी आशीर्वाद दिले होते, अशा मतदारांचा भविष्यात भ्रमनिरास होऊ नये ही काळजी महायुतीच्या उमेदवारांनी व महायुती सरकारने घेतली पाहिजे. कारण निवडणुकीच्या दरम्यान देण्यात आलेलं ज्या लाडक्या बहिणींना जे आश्वासन आहे 1500 रुपयावरून त्यांची जी गिफ्ट आहे ती 2100 रुपये दरमहा करण्याची, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची, अशा अनेक योजना सरकारने जाहीर केल्या होत्या. त्यातल्या त्यात ही जी योजना आहे 1500 वरून 2100 ची, ही पुढच्याच कॅबिनेटच्या बैठकीत हा 1500 वरून 2100 करण्यात यावा अशी सर्व लाडक्या बहिणींची आपल्या सरकारकडून अपेक्षा असेल. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचं तर झालं, परंतु जे लाडक्या बहिणींचे लाडके दाजी व लाडके भाचे जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी नवीन योजना आणून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा मार्गी लागावा अशी सर्वसामान्य मतदारांची व सर्वसामान्य दाजींची व भाच्यांची अशी इच्छा आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्व महायुतीच्या उमेदवारांना त्यांच्या निवडण्याबद्दल खूप खूप निरपेक्ष परिवाराकडून शुभेच्छा देतो व इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.